असा कुठला नेता आहे की ज्याचा मुलगा 2012 मध्ये लंडनला या नवीन चिंचकर बरोबर शिकत होता? असा कुठला नेता आहे की ज्या नेत्यानं ही बिचुकल्याची पोरं इथून नवी मुंबईला कामाला नेली, गरीब घरातली? असा कुठला नेता आहे की ज्याचं संबंध चिंचकर कुटुंबाशी पण चांगले आहेत आणि पोलिसांची पण चांगले आहेत? असा कुठला नेता आहे? त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. धागा पकडून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न त्यांनी शोध लावला. त्यांना विचारा, माझ्या मुलाबरोबर तो कधी शिकायला होता? उगीच काहीतरी आरोप करायचे. आता त्यांचा मुलगा कोल्हापूरला शिकायला होता, त्यांची मंडळी तिथं कोल्हापूरला होती. मग आम्ही तिथं कुठं काय गडबड झाली, तिथं गाईचा घोटाळा झाला, तिथं चाऱ्याचा घोटाळा झाला, गायी मेल्या, मग आम्ही आरोप करायचे का त्याच्यामध्ये? ते नाही. आम्हाला ही संस्कृती नाही. आम्हाला संस्कृती आहे की राजकारण फक्त तेवढ्या पुरतंच असं कुटुंबापर्यंत न्यायचं नसतं. ही बातमी आज सगळीकडं, सगळ्या पेपरला फ्रंट पेजला बातमी आहे. बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी डोळ्यात गोळी झाडून घेण्यापूर्वी एनसीबी सह अमित शहा आणि फडणवीसांना पत्र लिहिलं, निष्पाप लोक अडकता कामा नये, अशा पद्धतीचं टायटल करून त्यांनी स्वतःची जी नोट लिहिलेली आहे, त्यांनी 9mm पिस्तूलमधून स्वतःला गोळी घालून घेतली असं मांडताय, आत्महत्या केली. तिथं जी प्रेस नोट आलेली आहे किंवा त्यांनी ज्यावेळी त्या प्रेसमध्ये ज्या त्यांचं पत्र आहे असं छापून आलेलं आहे, त्याची एक प्रत मी आपणा सर्वांना देईन. त्या प्रत मध्ये ते म्हणतात की निष्पाप लोक अडकता कामा नये. गुरुनाथ चिंचकरांचा मुलगा, हा त्याचं नाव आहे नवीन चिंचकर, ते म्हणतात माझा मुलगा 2012 मध्ये लंडनला शिकायला होता. बघा, लंडनला शिकताना त्याच्या बरोबरच्या लोकांची संगत त्याला लागली आणि तो ड्रग्ज मध्ये अडकला गेला आणि त्याच्याकडून ड्रग्जचं काम चालू झालं. माझ्या कुटुंबियांनी त्याला समजवलं, सगळं केलं, परंतु तो काय परदेशातच फरार राहिला. त्यांनी पुढे काही गांभीर्यानं याच्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, तिकडे त्याला कोणाची संगत लागली माहित नाही, परंतु एका वाईट विश्वात तो ओढला गेला. आणि त्यांनी पुढे एक आरोप केलाय की मला जो मानसिक त्रास झाला या सगळ्या गोष्टीमध्ये, मुलाच्या मुळे मला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला, पोलिसांनी त्रास दिला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं काही नेते मला भेटले आणि त्या नेत्यांनी आज मला 10 कोटीचे सांगितलं, 10 कोटी आम्हाला द्या. पोलीस अधिकारी आणि नेते भेटले आणि 10 कोटी रुपये मला द्या, आम्ही तुमचं नाव याच्यातून काढून टाकू. फार मोठा गंभीर आरोप आहे. असा कुठला नेता आहे की ज्याचा मुलगा 2012 मध्ये लंडनला या नवीन चिंचकर बरोबर शिकत होता? असा कुठला नेता आहे की ज्या नेत्यानं ही बिचुकल्याची पोरं इथून नवी मुंबईला कामाला नेली, गरीब घरातली? असा कुठला नेता आहे की ज्याचं संबंध चिंचकर कुटुंबाशी पण चांगले आहेत आणि पोलिसांचे पण चांगले आहेत? असा कुठला नेता आहे? त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. 9mm पिस्तूलनं ही गोळी झाडून घेतलेली आहे. 9mm पिस्तूल हे पब्लिकला परवानगी नसणार कॅलिबर आहे. .32, .22 कॅलिबर हे लोकांसाठी आहेत, पण 9mm पिस्तूल गुरुनाथ चिंचकरांच्याकडे आलं कसं, हा पहिला प्रश्न आहे. मग नार्कोटिक्सचे अधिकारी किंवा पोलीस अधिकारी, केंद्रातले काही एजन्सीज तिकडे पोहोचल्या तर नाहीत ना, किंवा चिंचकर कुणाचं नाव घेणार आहेत असं त्यांना भीती तर वाटली नाही ना, म्हणून चिंचकराची हत्या तर झाली नाही ना, किंवा त्यांना दबाव टाकून ती आत्महत्या करायला प्रवृत्त तर केलं नाही ना. ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी का गांभीर्यानं घ्या म्हणतोय? 16.8 किलो कोकेन सापडले आणि ते एका
बिचुकल्यातल्या गरीब घरातल्या पोरांनी, निष्पाप पोरांच्या नावावरती त्याचं खापर फोडलेलं आहे. सातत्यानं बिचुकल्याला त्या ठिकाणी कोरेगाव तालुक्यातल्या बिचुकले गावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सीबीडीटीचे केंद्रातले लोक येत आहेत, चौकशी करतायत. तिथल्या लोकांची सातत्यानं चौकशी करतायत. फरार सिद्धेश पवार, त्याला कुणी लपवून ठेवला, कुठल्या नेत्यानं लपवून ठेवला, कुठला वरदस्त आहे का त्याचा पण पुन्हा कुठेतरी नेऊन त्या आंधळेसारखा खून केलाय हे आम्हाला माहित नाहीये. सिद्धेश पवार जिवंत आहे का मेला हे माहित नाहीये आम्हाला. जो फरार आरोपी आहे त्याला फरारी कोणी केलं हे चेक केलं पाहिजे. आणि जे गुरुनाथ चिंचकर ज्यांनी आज आत्महत्या केली नवी मुंबईमध्ये, त्यांना कुठले नेते भेटले, त्यांचे सगळ्यांचे व्हॉट्सअप फेसटाईमचे कॉल रेकॉर्ड्स, त्यांच्या कुटुंबांचे जबाब हे झाले पाहिजेत. त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे, निष्पाप लोक अडकता कामा नये. त्यांनी हे पत्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांना लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि याची सगळी पाळंमुळं ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे आज मी या ठिकाणी प्रेस घेतलेली आहे. माझी विनंती आहे, राज्य सरकारने प्रचंड गांभीर्यानं या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे की 200 कोटीचे ड्रग्ज नवी मुंबई सारख्या ठिकाणी सापडतात. आणि ही जर प्रकरणं आपण जर सोडून देणार असू तर फार मोठ्या प्रमाणावरती आज मुलांचं आयुष्य संपून जाईल. माझी पुन्हा राज्य सरकारला विनंती आहे, याच्यामध्ये तळाशी गेलं पाहिजे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांनी गंभीर आरोप केला. माझं असं म्हणणं आहे की सरकार त्यांचं आहे, यंत्रणा त्यांची आहे, पोलीस यंत्रणा आहे, सगळीकडे त्यांनी तक्रार करावी. कोणाचं नाव आहे कोणाचं नाही, पोलीस यंत्रणा चौकशी करते. आणि याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये कस्टम पण चौकशी करते, त्यानंतर बाकीचे ड्रग्ज नार्को टेस्टवाले तर चौकशी करतायत. त्यांना जर तशा पद्धतीचं माहिती कोणाचं कोरेगावपर्यंत लिंक असते तर ते तिथं आले असते आणि चौकशी केली असती ना. उगीच धागा पकडून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. आणि याच्यात कोणाचा माझा कोणाचा परिचय आहे, त्यांनी कोण काय व्यवसाय करतो काय करतो, मग यांचे कोणाकोणाच्या बरोबर आहेत त्यांचे काय काय व्यवसाय सगळे बाहेर काढून देऊ का? मग आम्ही असं म्हणतो काय त्यांचे तिथं संबंध आहेत म्हणून, ओळख आहे म्हणून ते त्या धंद्यात आहे म्हणून. आणि एक आहे राजकारणाचं, एक आम्ही नेहमी सातारा जिल्ह्यामध्ये राजकारणाचं एक पावित्र्य राखलेलं आहे. आता ते पावित्र्य सोडून तुम्ही कुटुंबापर्यंत येत असाल तर आमची तयारी आहे. मग आम्ही पण सगळी प्रकरणं एक एक अशी बाहेर काढली तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. चिंचकर आहेत त्यांनी सुसाईड नोट लिहिली, त्याच्यामध्ये त्यांनी असे गंभीर आरोप केले. त्या सुसाईड नोट मध्ये असे लिहिले, त्यांनी पैशांनी सांगितले की 10 कोटी रुपयाची मागणी केली की या विषयातून तुझं नाव बाहेर काढतो. त्यात पोलीस पण सहभागी होते, राजकीय नेते भेटण्यासाठी गेले, त्या ठिकाणी सुसाईड. कोण असेल त्याचं त्यांनी हे करावं ना. त्यांना जर काय माहिती जास्त असेल तर त्यांनी तशा प्रकारची जिथं चौकशी चालली तिथं द्यावं. कोण मोठा नेता आहे, त्यांनी पैसे मागितले, त्याच्याबद्दल उगीच हवेत गोळ्या मारून उगीच कोणाकडे तरी संशयाचे सूर दाखवणे बरोबर नाही. त्यांनी ते करावं, माझं म्हणणं आहे त्यांना. त्यांनी त्या यंत्रणा जी चौकशी करते त्यांना दाखवावं, कोणी पैसे मागितलेत, कोणी काय नाही करत, त्याचं कुटुंब वगैरे सगळे बघतील ना. 2012 साली चिंचकरांचा मुलगा नवीन चिंचकर हा लंडन मध्ये एका राजकीय कोरेगावमधील राजकीय नेत्याच्या मुलासोबत शिक्षण घेत होता. बरं, त्याच्या सोबत त्यांनी आता त्यांनी कुठून शोध लावला त्यांना विचारा. माझ्या मुलाबरोबर तो कधी शिकायला होता, उगीच काहीतरी आरोप करायचे. आता त्यांचा मुलगा कोल्हापूरला शिकायला होता, त्यांची मंडळी तिथं कोल्हापूरला होती. मग आम्ही तिथं कुठं काय गडबड झाली, तिथं गाईचा घोटाळा झाला, तिथं चाऱ्याचा घोटाळा झाला, गायी मेल्या, मग आम्ही आरोप करायचे का त्याच्यामध्ये? ते नाही. आम्हाला ही संस्कृती नाही. आम्हाला संस्कृती आहे की राजकारण फक्त तेवढ्या पुरतंच असतं, कुटुंबापर्यंत न्यायचं नसतं. मग कोल्हापूरला जे काही तिथं होतंय त्या ह्याच्यामध्ये आरोप झाले, मग आम्ही सांगायचं का त्यात तुमचा संबंध आहे? आम्हाला माहिती आहे ना कुठं आरोप करावे काय करावे. आता माझ्या मुलाच्या वेळेला तो कुठं शिकायला होता, याने कधी शोध लावला, ते तर पण पुरावे द्यावे त्यांनी. कोरेगावमध्ये बिचुकले गावचे
ते अजून फरार आहेत. यामध्ये मुख्य आरोपी आणि ते शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष देखील आहेत. असं काही तालुका अध्यक्ष जो आहे माझा विद्यार्थ्यांचा, त्यांनी तक्रार दिलेली आहे. हो, युवकचा तालुकाचा अध्यक्षांनी तक्रार दिलेली आहे. राजकारणामध्ये एखाद्याचं, मागे सुद्धा मी सांगितलं, कुटुंब उद्ध्वस्त करू नका. ज्याचा संबंध नसतो, गावच्या लोकांनी, काही पुढाऱ्यांनी आणि ह्यांनी, या लोकप्रतिनिधीने त्या असलेल्या चांगल्या युवकाला त्याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी केला असेल ते भोगतील. आता ज्यांनी नाही त्यांचं, त्यांनी SP कडे तक्रार केली, स्वतः तिथं निवेदनं दिली, त्यांचा कुठे तिथं सहभाग दिसला नाही, पण त्यांना मुद्दाम त्या केसमध्ये घ्या आणि अडकून टाका. ही कुठली रणनीती आणि कुठली संस्कृती आहे? आणि सध्या कोरेगावमध्ये आता कायदा सुव्यवस्था तर तुम्ही म्हणता, सध्या कोरेगावमध्ये कायदा सुव्यवस्था काय चालली आहे? खुलेआम तिथं मारामारी होत्या, खुलेआम तिथं. आता एखाद्या कंपनीच्या मॅनेजरला मारलं जातं आणि त्या मॅनेजरच्या विरुद्ध क्रॉस कंप्लेंट घ्यावं लागतं. पोलीस दम देतात, क्रॉस कंप्लेंट घ्या, आणि त्या मॅनेजरला रोज पोलीस स्टेशनला बोलवलं जातं. कंपनी 15 दिवस बंद पडली या असल्या कर्तृत्वामुळे. पोलिसावर इतका दबाव, आणि पोलीस, तुम्ही कोरेगाव आणि या मतदारसंघातल्या पोलीस स्टेशनमध्ये किती गुन्हे झाले आणि किती क्रॉस कंप्लेंट झाल्या ते चेक करा.